तर बघा, सर्वांना नमस्कार. सर्वांना या ठिकाणी एक सूचना आहे की सर्वांसाठी एक बोधकथा आहे. ही बोधकथा सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि ही बोधकथा ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या मनात प्रश्न पडेल की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार देत आहोत आणि आपण आपल्या मुलांना या ठिकाणी कशा संस्कार द्यायला पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना कशा गोष्टी शिकवायला पाहिजे. तर बघा बोधकथा. तर बघा, एक गाव होतं. त्या गावामध्ये एक नवरा बायको आणि त्यांना 2 मुलं, म्हणजे असा परिवार त्या गावामध्ये राहत होता. तर ते 2 नवरा बायको रोज कामावर जायचे. त्यांच्या मुलांना ते शाळेत पाठवायचे, अभ्यास करायला लावायचे, क्लास लावलेला होता. परंतु ते त्यांच्या मुलांना फक्त काय करायचे की फक्त शाळा आणि अभ्यास या गोष्टीच हेच सांगायचे. याच्या पलीकडे त्यांनी त्यांच्या मुलांना काही शिकवलं नाही. असं करत करत ते दोघं मुलं रोज शाळेसोबत जायचे, सोबत घरी यायचे आणि असं आता रोज असे दिवस जाऊ लागले हळूहळू. आणि पुढे चालून ते मुलं मोठं झाल्यानंतर त्यांना काही कारणास्तव अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं ठरलं. आता अमेरिकेमध्ये जायचं ठरल्यानंतर ते दोघं मुलं अमेरिकेमध्ये गेले आणि तिकडे जाऊन ते राहिलेले शिक्षण पूर्ण करू लागले आणि त्यांचे आईवडील इकडंच. तर बघा, असे हळूहळू दिवस जाऊ लागले. त्या मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या आईवडिलांनी ते इकडंच राहत होते. मग हळूहळू काय होऊ लागलं माहिती आहे, ते त्यांच्या आईवडिलांना विसरू लागली. हळूहळू त्यांच्या आईवडिलांना त्यांनी फोनसुद्धा करणं बंद केला आणि ते तिकडंच अमेरिकेमध्ये शिकून तिकडे त्यांनी लग्नसुद्धा केलं आईवडिलांना न विचारता. आणि इकडे आईवडिलांना काहीच माहिती नाही. आईवडीलसुद्धा आता का परेशान होऊ लागले की त्यांच्या मुलांचा त्यांना फोन येत नव्हता. आईवडिलांनासुद्धा या ठिकाणी आता चिंता वाटत होती. असं करता करता मुलांनी लग्न केलं आणि ते त्यांच्या बायकोसोबत परिवारासोबत ते मुलं त्यांचे दोघं जण अमेरिकेमध्ये राहत होते. आणि त्यांच्या आईवडिलांना आता फोनसुद्धा करणं बंद केला. बोलणं काहीच होत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचे आईवडील परेशान झाले. मग आता एक दिवस सकाळी काय झालं माहिती आहे का, एक दिवस सकाळी त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांचे वडील तिथे मरून पडले. आणि हे त्यांच्या आईने बघितलं आणि आईने बघितल्यानंतर त्यांच्या आईलासुद्धा बघितलं गेलं नाही आणि त्यांच्या आईसुद्धा या ठिकाणी मरून पडली. एकाच घरामध्ये दोघं नवरा बायको मरण अवस्थेत पडलेले होते आणि त्यांच्या मुलांना तिकडे अमेरिकेमध्ये काहीच माहीत नव्हते. त्यांची मुलं तिकडे खुश होते. मग आता रोज सकाळी यांच्या घरी दूधवाला यायचा. मग त्या दिवशी दूधवाला आला, पण दूध घेण्यासाठी बाहेर कोणीच आलं नाही. मग त्यांचे आईवडील आतमध्ये ते दूध देण्यासाठी तो स्वतः दूधवाला आतमध्ये गेल्यानंतर त्या दूधवाल्याने ते बघितलं की दोघं एकाच घरात मरण अवस्थेत पडलेले. तो घाबरून गेला आणि त्याने आजूबाजूला सर्व शेजारी पाजाऱ्यांना जमा केलं. सर्वांनी मिळून त्यांच्या आईवडिलांच्या अंतिम संस्काराची तयारी झाली. आता त्यांच्या शेजारी एक काका राहत होते. त्या काकांना त्यांच्या मुलांचा नंबर सापडल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना अमेरिकेमध्ये फोन केला, इकडून आपल्या देशातून फोन केल्यानंतर त्या काकाने त्या मुलांना सगळं असं सांगितलं की तुमच्या आईवडिलांचं असं झालं. तुमच्या आईवडिलांचा आपल्याला अंतिम संस्कार करायचा आहे, तर तुम्ही लगेच काय करा, अमेरिकेतून वापस येऊन जा. आता हे ऐकल्यानंतर त्या मुलांचं उत्तर काय पाहिजे तुम्ही सांगा बरं का. तर बघा, हे ऐकल्यानंतर त्या मुलांचं उत्तर होतं की काका, आमच्याजवळ टाईम नाही, तुम्ही अंतिम संस्कार करून द्या, पाहिजे तर आम्ही इकडून पैसे पाठवतो. हे ऐकल्यानंतर त्या काकांना धक्का बसला आणि त्या काकांच्या मनात प्रश्न पडला की याच्यामध्ये यांच्या आईवडिलांचं काय चुकलं. कारण की यांच्या आईवडिलांनी लहानपणापासून त्यांना खूप शिकवलं, खूप चांगला अभ्यास करायला लावला. परंतु ते अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या अंतिम संस्कारासाठी यायलासुद्धा वेळ नाही, अशी या ठिकाणी परिस्थिती आईवडिलांना आलेली. तर यावर त्यांच्या आईवडिलांचं कुठं चुकलं होतं, तर त्या आईवडिलांचं फक्त एवढंच चुकलं होतं की ते त्यांच्या मुलांना अभ्यासासोबत चांगले संस्कार दिले नाही, कधी चांगल्या गोष्टी शिकवल्या नाही, धार्मिक गोष्टी त्यांना कधी सांगितल्या नाही. त्यामुळे याच कारणामुळे त्यांच्या आईवडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा येण्याची वेळ त्या मुलांकडे नव्हती आणि त्यांनी न विचारता लग्नसुद्धा केलं होतं बरं का. मग आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार देत आहोत. कारण की संस्काराने मुलं घडतात. चांगले संस्कार असले तर मुलं चांगलं बनतात, वाईट संस्कार असले तर मुलं वाईट बनतात. कारण की ते त्या आईवडिलांचं बघा, मुलं खूप हुशार होते, अभ्यासात हुशार होते, अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण केलं, परंतु आईवडिलांच्या अंतिम संस्कारासाठी यायलासुद्धा त्या मुलांना वेळ नव्हता. यावरून आपल्याला गोष्ट कळते की आपण आपल्या मुलांना कसे संस्कार देत आहोत. कारण की आपण आपल्या मुलांना तसे संस्कार देऊ तसे मुलं बनतील आणि जसंच पुढं आपल्याला त्याचे भविष्यात त्याची परिस्थिती आपल्याला त्याचा निकाल दिसेल. त्यामुळे आपण सर्वांना परत एकदा विनंती आहे की मुलांना चांगले संस्कार देत चला. कारण की संस्काराने मुलं घडतात. अभ्यास महत्त्वाचा आहे सर्वांना माहिती, परंतु अभ्यासासोबत संस्कार महत्त्वाचे. कारण की संस्काराने आपली समाजामध्ये ओळख निर्माण होते. अभ्यासाने आपल्याला नॉलेज मिळतं, आपण पैसे कमवतो, आपण नोकरी लागतो, परंतु संस्काराने आपली समाजामध्ये ओळख निर्माण होते. त्यामुळे शिक्षण आणि संस्कार हे माणसाच्या जीवनातील 2 सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे अभ्यासासोबत सर्वांनी मुलांना चांगले संस्कार देत चला, चांगल्या गोष्टी मुलांना शिकवत चला. तर हा व्हिडिओ कसा